नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 24 मे 2024 वार रविवार गुलटिकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक आणि दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर फळांची दर ही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। इतरही काही फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 28 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात, तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। ॲस्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ॲस्ट्राचे दर जे आहेत साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला मिळतात। दशगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दशगुलाबसाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलर आणि लाल गुलाबसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील गुलाबासाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या मालांची आवक थोडीफार कमी देखील पाहायला मिळते। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला एका दुसऱ्या वखरसाठी दर पाहायला होते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या आणि कलर साईज मध्ये गोळ्या कांद्याला उच्चांकी दर 12 ते 13 रुपयापर्यंत पाहायला होते। तर लहान साईज मध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला होते। तर मीडियम क्वालिटीमध्ये मीडियम साईज मध्ये साधारणतः 5 ते 7 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। तर सरासरीमध्ये मार्केटमध्ये 8 ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 15 ते 20 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तर विलायती कोथिंबीरचे दर जर बघितलं तर 10 रुपयापासून ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 16 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील मेथीसाठी जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जळगावचे दर पाहायला मिळतात। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या वखरसाठी 32 ते 35 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीचा दर पाहायला मिळतो। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आज मार्केटमध्ये आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीफार घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला आल्यासाठी पाहायला होते। हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील आल्याचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हलक्या मालांमध्ये आपल्याला बुरशीचं प्रमाण देखील आपल्याला आल्यासाठी पाहायला होते। या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलक्या मालामध्ये भरपूर प्रमाणात बुरशीचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या मालासाठी देखील दरामध्ये थोडीशी घसरण आज आल्यासाठी पाहायला होते। क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे आहेत साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलके मालासाठी 50 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होते।
बीनची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाळवतात. डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पाळवतात. राजमाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 100 रुपयापर्यंत उच्च दर पाळवतात. हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाळवतात. तोंडल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पाळवते. बिटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे आहे 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिटाचे दर पाळवतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाळवतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर पांढऱ्या काकडीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. त्याचबरोबर चायना काकडीचे दर ही पांढऱ्या आणि हिरव्या चायना काकडीसाठी 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाळवतात. त्याचबरोबर हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाळवते. चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाळवतात. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाळवतात. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाळवते. वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहेत 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वांग्याचे दर पाळवतात. पुणेरी गवारची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुणेरी गवारसाठी दर पाळवते. भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये भुईमुग शेंगाची आवक बऱ्यापैकी असलेली पाळवते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाळवतात. तर आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते. शेवग्याच्या दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाळवतात. टोमॅटोची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. तर हलके माल जे आहे 12 ते 15 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाळवतात. मार्केटमध्ये आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार कमी जास्त पाहायला मिळतात. सुकवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुकवांच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगले माल जे 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुकवांसाठी दर पाहायला मिळते. अंजीरची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळतो. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंका तसेच VNR पेरूचे दर जे आहे साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय. तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर कलिंगड पेरूची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 60 रुपयापासून देखील कलिंगड पेरूसाठी दर पाहायला मिळतोय. चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे 50 ते 55 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये चिक्कूचे दर पाहायला मिळतात. तर लहान साईज मध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पाहायला मिळतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे
5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटी मध्ये जम्बो साईज मध्ये दर जे आहे साधारणतः 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतोय। लहान साईज मध्ये हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पार होतोय। शंकरबूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शंकरबूटचे दर जे आहेत 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये दर पार होतो। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शंकरबूटचे दर पार होतात। लिंबाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही थोडीफार स्थिर असलेली पाहायला होतात।